मित्रांनो नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे, वक्ता, सूत्रसंचालक आणि भाषण कौशल्य प्रशिक्षक. ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरील भाषणं आणि भाषणांचा नमुना आपल्याला ज्ञानामृत अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतो. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. अगदी याच पद्धतीने पुढ्यात येत असलेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी जे भाषण करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट असा भाषण नमुना देत आहोत. तो नक्कीच विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी फायद्याचा ठरणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूयात. उत्साह देशप्रेमाचा हा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. आदरणीय मुख्याध्यापक, माननीय शिक्षक वृंद, उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे हा दिवस केवळ आनंदाचा नाही, तर आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. महात्मा गांधीजींचे सत्य आणि अहिंसेचं आंदोलन असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा संघर्ष असेल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे बलिदान असेल, लोकमान्य टिळकांचे स्वराज्याचे विचार आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य वीरांचे त्याग, याच्यामुळे स्वातंत्र्याची पहाट भारतामध्ये उगवली. या वीरांनी आपल्या सुखाचा, कुटुंबाचा आणि अगदी प्राणांचा सुद्धा विचार न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र वातावरणामध्ये शिक्षण घेऊ शकतो, आपले विचार मांडू शकतो आणि आपल्या भविष्याची स्वप्न सुद्धा पाहू शकतो. आदरणीय सर, स्वातंत्र्य मिळवणं जितकं महत्वाचं होतं ना, तितकंच ते टिकवणं आणि देशाला प्रगतीच्या मार्गावरती नेणं हे देखील महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये देशसेवा म्हणजे केवळ सीमेवरती जाऊन लढणं नव्हे, प्रामाणिकपणे शिक्षण घेणं, संविधानाचा आदर करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं, जात, धर्म, भाषेच्या भेदापलीकडे जाऊन एकमेकांचा सन्मान करणं आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करणं, ही खरी देशसेवा आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भारत घडवणारा नागरिक आहे. त्यामुळे आपण केवळ परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्याचे ध्येय न ठेवता ज्ञान, कौशल्य, शिस्त, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. आपल्या देशासमोर बेरोजगारी, प्रदूषण, अंधश्रद्धा, सामाजिक असमानता आणि पर्यावरणाचे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे आहेत. ही आव्हाने सोडवण्यासाठी नव्या पिढीने जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकानं आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केलं तर भारताला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनवणं नक्की शक्य आहे. चला, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. आपण देशाचा अभिमान वाढवूयात, संविधानाचा सन्मान करूयात, आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करूयात आणि भारताच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहूयात. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले, तो भारत घडविण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती आहे. आपल्या हातामध्ये पुस्तक आहे, डोळ्यांमध्ये स्वप्न आहेत आणि मनामध्ये भारतासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे. या जिद्दीच्या बळावरती आपण नक्कीच उज्ज्वल भारत घडवू शकतो. शेवटी एवढंच म्हणेल की स्वातंत्र्याची किंमत जाणून घेऊया, देशाच्या एकतेचे रक्षण करूयात आणि भारत मातेचा सदैव अभिमान बाळगूयात. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत.